नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी गाईड्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, जे काही BE BTech 4 वर्ष आणि मास्टर ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी इंटिग्रेटेड 5 इयर्स कोर्स फॉर अकॅडमिक इयर 2025-26 म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं तर ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगसाठी प्रवेश प्रक्रियेमध्ये तुम्हाला काउन्सिलिंग करायची आहे, तर अशा विद्यार्थ्यांसाठी जे काही रजिस्ट्रेशन फॉर्म आहेत तर ते सुटलेले आहेत। तर त्याचं शेड्यूल आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। म्हणजे तुमचे रजिस्ट्रेशन कधीपर्यंत असणार आहे, जे काही ॲडमिशन प्रोसेसचं जे काही शेड्यूल आलेलं आहे ते प्रत्येक स्टेप बाय स्टेप आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर सर्वप्रथम पाहूया आपण जी काही ॲडमिशन रजिस्ट्रेशनची जी काही फीज आहे, तर ॲप्लिकेशन फी फॉर जनरल कॅटेगरी कॅन्डिडेट फ्रॉम महाराष्ट्र स्टेट, जे महाराष्ट्र स्टेटमधले ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत किंवा आउटसाईड महाराष्ट्र स्टेट म्हणजे अदर स्टेटचे विद्यार्थी आहेत, तर अशा विद्यार्थ्यांसाठी 1000 रुपये फीज असणार आहे। आणि जे काही कॅटेगरीमध्ये येतात SC ST VJNT NT NTB NTC OBC SBC EWS आणि SCBC किंवा हँडिकॅप विद्यार्थी महाराष्ट्र स्टेटसाठीचे, तर अशा विद्यार्थ्यांना 800 रुपये फीज असणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता शेड्यूल पाहूया। जे काही ऑनलाईन रजिस्ट्रेशन आहे, तर तुमचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन 28 म्हणजे उद्यापासून सुरुवात होणार आहे। तर 8/7/2025 पर्यंत 8 जुलै 2025 पर्यंत तुम्हाला काय आहे यासाठी फॉर्म भरण्याची मुदत देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन ऑफ द ॲप्लिकेशन फॉर्म फॉर ॲडमिशन बाय ऑनलाईन मोड, तर तुमचं जे काही तुमचे डॉक्युमेंट्स तुम्ही व्हेरीफाय, कारण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर, तर 30/6/2025 पासून तर 9 जुलै 2025 पर्यंत तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे ऑनलाईन मोडमधून। तर प्रोसेस ऑफ ई स्क्रुटिनी मोड सिलेक्टेड कॅन्डिडेट, आणि ज्यांनी फिजिकल स्क्रुटिनी मोड सिलेक्टेड कॅन्डिडेट केलेले आहे, म्हणजे 2 ऑप्शन असतात, फिजिकल स्क्रुटिनी आणि ई स्क्रुटिनी। तर जे विद्यार्थी ई स्क्रुटिनी फॉर्ममध्ये जे मोड सिलेक्ट करतील त्या विद्यार्थ्यांना कुठल्याही कॉलेजला जाऊन डॉक्युमेंट चेक करण्याची गरज नाही, ते ऑनलाईन व्हेरिफिकेशन होतं। आणि तुमच्याजवळ एखादं इंजिनिअरिंग कॉलेज असेल तर तुम्ही फिजिकल स्क्रुटिनी मोड सिलेक्ट करून तुम्ही त्या कॉलेजला जाऊन तुम्ही डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करू शकता। कधी 30/6/2025 पासून तर 9 जुलै 2025 पर्यंत। त्याचबरोबर तुमचं जे काय आहे सबमिशन ऑफ द ग्रॅव्हियन्स पिरियड, जर तुमची जी काही प्रोविजनल मेरिट लिस्ट आहे तर ती लागणार आहे 12/7/2025ला। त्याचबरोबर प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला समजून येईल की तुमच्या फॉर्ममध्ये काही दुरुस्ती करण्यात आलेली म्हणजे करायला सांगितलेली आहे किंवा तुमचा फॉर्म चुकलेला आहे की नाही, तर ते तुम्हाला मेरिट लिस्ट प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये समजेल 12 तारखेला। त्याचबरोबर सबमिशन ऑफ द ग्रॅव्हियन्स, तुमचे डॉक्युमेंट्स काही चुकले असतील किंवा फॉर्म चुकला असेल तर तुम्हाला त्याचा ग्रॅव्हियन्स पिरियड तुमचा फॉर्म दुरुस्त करण्यासाठी 13 जुलै 2025 पासून तर 15 जुलै 2025 पर्यंत मुदत देण्यात येणार आहे। त्याचबरोबर तुमची डिस्प्ले ऑफ फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे 17 जुलै 2025ला। फायनल मेरिट लिस्टमध्ये ज्या विद्यार्थ्यांची नावं येतील तीच विद्यार्थी इंजिनिअरिंगची जे काही ॲडमिशन प्रोसेस आहे तर ती प्रोसेस तुम्ही करण्यासाठी इलिजिबल होता। ज्या विद्यार्थ्यांची फायनल मेरिट लिस्टमध्ये नावं येणार नाही असे विद्यार्थी त्या ॲडमिशन प्रोसेसमधून बाद होतात। तर विद्यार्थी मित्रांनो, इथून पुढची जे काही ॲडमिशन प्रोसेस आहे तर ती ॲडमिशन प्रोसेसचा जे काही शेड्यूल असतं तुमचे कॅप प्रेफरन्सचे फॉर्म भरण्यासाठी, ते जेव्हा येईल तेव्हा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला भेटेल। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा संपूर्ण डिपार्टमेंटच्या ॲडमिशन प्रोसेससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।